षटक हाताळताना आणि त्याच्या बरोबर विरुद्ध कर्णधार कार्ल्सबर्ग 1911चा मयूर भोईर. अर्षित पाटीलला सुद्धा इथे पारितोषिक आलंय. जर रनआउट केला तरी 1000 रुपये आणि कॅच घेतलंय तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल, पहिला लो फुल टॉस, याला दिशा दिले लॉंग ऑफची. एक धाव, एका धावेने श्री गणेशा. कार्ल्सबर्ग 1911 या संघाचा श्री गणेशा होतोय एका धावेने. म्हणजेच काय, अकाउंट ओपन केलंय मयूरने आणि संघाचं सुद्धा अकाउंट एका धावेने ओपन झालेलं आहे. फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर पहिल्या षटकासाठी पॉइंट आहे, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर्स आहे आणि एक लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे, शॉर्ट मिड तयार आहे आणि स्क्वेअर लेग. हो, यावेळेला मात्र अगदी बुंद्यामध्ये अपील केला जातोय, परंतु एक धाव जरूर पंचांचा इशारा येतोय. म्हणजेच काय, अपील फेटाळलंय, त्यामुळे एका धावेची भर जरूर पडले. यष्टांच्या मागे आपण पाहतोय उमेश भोईर तैनात आहेत. एक मोठा अपील त्यांच्या माध्यमातून, सुशीलच्या माध्यमातून अपील झाला, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त होता. इथे पंच मात्र तटस्थ, अगदी सटीक निर्णय त्यांच्या अगदी कालच्या दिवसापासून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. पुनश्च एकदा सर्कलचं हे षटक. ओ, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय बिरजू भगत. या वेळेला मात्र जाळ्यात अडकलाय. पहिल्या विकेटचं पतन. मेरे फोटो पहिल्या विकेटचं पतन, बिग ब्लो. एक मोठा मासा बिबणेन गळाला लागलाय आणि सुशील ढाकवल ज्याचं नावलौकिक आहे, कारण फक्त नवी मुंबई म्हणजे जुहू गावच्या या मैदानात मर्यादित नाहीये, तर जुहू गावच्या बाहेर नवी मुंबई असू दे किंवा नवी मुंबईच्या बाहेर असू दे, पूर्ण महाराष्ट्रात खेळणारा खेळाडू. यावेळेला मात्र अनुभव पणाला लावताना न्यू बॅटर आपण पाहतोय नागेश. यावेळेला हवेत बॉल झेल घेण्याचा प्रयत्न झालाय, अपील केला गेलाय, परंतु इथे काय घडलंय, पंचांचा निर्णय मात्र नाही सांगितलंय, कारण खूप वेळ घेतलाय पंचांनी निर्णय देण्यासाठी आणि नाही सांगितलंय. अपील जरूर झाला होता, असं वाटलं होतं, बॅटला ब्रश झाला बॉल, परंतु तसं झालं नाही. इथे पंचांची बरोबर सटीक नजर, म्हणजे तीक्ष्ण नजर, आणि त्या नजरेमुळेच इथे सांगितलं गेलं नॉट आउट. पुन्हा एकदा सुशीलचा हा पुढचा बॉल नागेशसाठी. घुटणे टेक, तमाशा देख, अगदी तसाच फटका. इथे डाऊन द ग्राउंड, इन फील्ड क्लिअर केल्यानंतर सरळ 4 धावा येतात, चौकार. धन्यवाद. या वेळेला चौकार आल्यानंतर धावसंख्या आहे धावफलकावर 6, परंतु त्यासाठी मात्र एक मौल्यवान फलंदाज गमावा लागला, तो म्हणजेच बिरजू भगत. परंतु या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. 1 बाउन्स पिक केल्यानंतर फेक करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धाव ऍड होईल 7 या आकड्यावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मनोज सर, आपण जर विचार केला ना तर नक्कीच चांगली गोलंदाजी झाली. एक चौकार जर वगळला तर पूर्ण षटक चांगलं हाताळलं, ते म्हणजेच सुशील डाकवल या गोलंदाजाने आपला अनुभव पणाला लावला. मागच्या बॅचचा हिरो
यावेळेला दुसरे षटक घेऊन येतोय अर्थातच उमेश भोईर. हे नाव एक मोठं आहे, कारण टेनिस क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव घेतलं जातं. आणि नवी मुंबईच्या जर क्रिकेटचा विचार केला तर एक काळ त्यांनी उमेश भोईर यांनी गाजवलेला आहे. सध्या 40+ क्रिकेट सुद्धा गाजवत आहेत. परंतु यावेळेला या मैदानावर या स्पर्धेमध्ये ज्यांनी छाप पाडली, कारण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन गेला होता, तोच उमेश भोईर यावेळेला नागेशसाठी पहिला बॉल फेकण्यासाठी तयार. फटका चांगला बॅकफुटवर गेला आणि पुल केलाय. बॉल मात्र गेलाय लॉंग ऑनच्या दिशेला. फेक करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र धाव संख्या आहे 8 या आकड्यावर. चिकू शर्मा यांनी जर एक झेल जरी टिपला एका हातात तर 1000 रुपयाचं पारितोषिक एकदंत ग्रुप यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल आपण पाहणार आहोत उमेशचा. हो, यावेळेला फटका चांगला आहे आणि गॅप शोधलाय. 4 धावा, 1 बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार. व्हॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळाला. अगदी प्रॉपर बॉल बॅटच्या रडारवर घेतला आणि सरळ बरोबर जिथे कॅमेरामॅन वर्क करतोय अगदी त्याच दिशेला हा चौकार पाहायला मिळाला. चांगला फटका. 12 या आकड्यावर धावसंख्या. ओ खोलवर टप्पा आणि अगदी ब्लॉक होल मध्ये मारलेला. खोदून काढलाय बॉल एका धावेसाठी. मात्र जरूर कॉल दिला गेला. नागेश यांनी पूर्ण एक धाव कंप्लीट झाली एका धावेने. 13 या आकड्यावर धावसंख्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी झालेली आहे. आणि यावेळेला आपण पाहतोय पुढे एकदा तयार नागेशसाठी. उमेशचा हा बॉल यावेळेला हवेत बॉल आहे. झेल होईल का? ओ, झेल सोडलाय. एक एक झेल महत्वाचा आहे. सूर्याची थोडीशी किरण कदाचित डिस्टर्ब केली असेल किंवा सूर्यप्रकाश म्हणजेच सूर्य अगदी बरोबर डोक्यावर आहे, कदाचित त्यामुळेच फिल्डरला बॉल जज करता आला नाहीये, झेल टिपता आला नाहीये. झेल ड्रॉप झालाय. एक धाव घेतली गेली. मयूर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल. 14 या आकड्यावर धावसंख्या सध्या पाहायला मिळते. परंतु सुरुवातीची ही 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं अगदी सुरेख हाताळताना. फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये फुलटॉसला माफी नाही, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. झेल टिपला गेलाय आणि बिग 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 विकेट्स गॉन. दोन मौल्यवान विकेट्स गमावलेले आहेत कार्लसबर्ग 1911 या संघाने. एका बाजूला बिरजू परतला तर दुसऱ्या बाजूने मात्र मयूर सुद्धा परतलाय. आणि धाव संख्या बघा 14 या आकड्यावर आहे आणि 14 या आकड्यावर दुसऱ्या विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर विशाल. ओ, विशालच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि काय साऊंड. टाक 6 रन. ओ काले कुर्ते वाले तेरा नाम तो बता. संघर्ष हा करावाच लागेल कार्लसबर्ग 1911 या संघांच्या फलंदाजांना, कारण त्यासाठी एकच वाक्य इथं परफेक्ट आहे, ते म्हणजे संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो.
ज्यांच्यात लढण्याची ताकद असते. इथे तुम्हाला लढण्याची ताकद असावीच लागेल आणि करावीच लागेल तशी करामत. कारण आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर सुद्धा युवा नेतृत्व आणि आमच्या माजी नगरसेवक प्रभाकरजी भोईर साहेब यांचे सुपुत्र अभिषेक भोईर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. येऊया मैदानाच्या आत. फुल टॉस बॉल फायदा उठवता आला नाही आहे. इथे मात्र एक अवांतराच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात इथे एक धाव अंकित केली गेली म्हणजे एक धाव ऍड होईल, परंतु बॅटला ब्रश झाला होता बॉल आणि त्यामुळं इथे बॅट्समनच्या खात्यामध्ये ही धाव जाईल, अर्थातच नागेच्या खात्यामध्ये. परंतु धावसंख्या जर विचार केला तर 21 या आकड्यावर कल्पेशचा हा बॉल आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी टेप बॉलचा वापर केला गेलाय आणि इथे मात्र काय झालंय तर विकेटचं पतन पाहायला मिळते. नागेश परतीच्या प्रवासाला तिसऱ्या विकेटचं पतन. तुम क्या जा तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. नागेश डगआउट मध्ये आपण जाताना पाहिलं, परंतु न्यू बॅटर आपण पाहतोय सूर्या नायडू. हो, यावेळेला रिस्क ऑफ द फ्लिक खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे बॉल मात्र सिली पॉइंटला ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. टेप बॉलचा चांगला वापर त्याच्या माध्यमातून केला गेला मागच्या सामन्यामध्ये. आता सुद्धा तशीच करामत करताना इथे धावा देत नाहीत. धावा सध्या 21. हो, चांगला बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला, असफल प्रयत्न. धावसंख्या सध्या 21 या आकड्यावर. तिसरे षटक मार्गस्थ आहे. बघा, दोन आघाडीचे फलंदाज जेव्हा परतले लवकरात लवकर बाद झाले आणि तिथेच धाव संख्या सध्या आपण पाहतोय यावेळेला 22 या आकड्यावर, कारण आत्ताच एक धाव डीच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मुख्तार, आज जरी तू क्रिकेट खेळत नशील तरी आज जर आपण पाहिलं ना तर या विकेट्सवर काही गोलंदाजांनी म्हणजे मोहम्मद सारख्या गोलंदाजांनी ना हॅट्रिक सुद्धा घेतले काल, परंतु ची करामत अजून या दिवसामध्ये झालेली नाही. काल एक पहिली हॅट्रिक झाली मोहम्मदच्या गोलंदाजीतून, परंतु इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून. आणि कालचा दिवस मुख्तार तुझ्यासाठी सांगू शकतो की कालचा दिवस हा फलंदाजाने गाजवलाय, कारण काल गोलंदाज फक्त मोहम्मद प्रभावी जरूर ठरला, काही गोलंदाज तसे प्रभावी ठरले ज्याच्या मंथनचा सुद्धा विचार केला जाईल, परंतु इथे फलंदाजांनी मात्र जरूर या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवलंय. आणि आज आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये उमेश भोईर यांनी सुद्धा अगदी चांगली करामत केली. मागच्या सामन्यामध्ये रितांशु पाटील आणि हार्दिक भोईर सारख्या तगड्या फलंदाजांना परतीचा प्रवास दाखवला आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा पटकावली. तोच उमेश भोईर आज मात्र त्यांनी प्रभावित केलंय. चला, टाइमपास करू नका, खेळ फास्ट खेळा मित्रांनो, आपल्याला विनंती आहे. चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय संजय. ओ, चांगला फटका, बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे की आत? आणि आत राहिलाय. लांबी कमी, उंची जास्त, त्यामुळेच परतावं लागेल. चौथ्या विकेटचं पतन. हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली जुल्फों बता दे, अब उसका पता दे जरा मुझको बता दे. धावसंख्येत बदल होईल. 24 या आकड्यावर सध्या धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजेच काय,
बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये आज आपण पाहतोय या सकाळच्या 17 पासून सर्वात लो स्कोर सध्या पाहायला मिळतोय, परंतु सध्या फटका चांगला आहे वैभवचा. ऑफसाईड या खेळाडूची स्ट्रॉंग आहे, त्यामुळे लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. प्रोटेक्शन दिलंय, एकच धाव मिळेल. एका धावेने 25 या आकड्यावर सध्या धावसंख्या पाहायला मिळते. परंतु सूर्या नायडू जोपर्यंत मैदानात आहे याच्यावर दारोमदार आहे, याच्यावर जबाबदारी आहे आणि त्याला जबाबदारीने खेळावंच लागेल. फटका मिस झाला. यष्टांच्या मागे उमेश आहे, त्यामुळं डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर धावसंख्या 25 या आकड्यावर सध्या स्थिरावलेली आहे. उर्वरित अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 9 चेंडूंमध्ये चांगलं टार्गेट सेट करावंच लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल कडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. क्रिकेटमध्ये नेहमीच सांगतो मी, बेसिक आहे ते म्हणजे पहिला तुमचा तुम्ही घेता कसा टान्स, दुसरं म्हणजे तुमचं फुटवर्क आणि तिसरं म्हणजे तुमचं आय कॉर्डिनेशन. म्हणजे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे उड मारण्याचा प्रयत्न, हे काय, याला खराब क्रिकेट बोललं जातं. कोणताही इशारा नव्हता, कोणताही कॉल नव्हता, कारण स्ट्रेट टू बॉलर हा फटका पाहायला मिळाला आणि बॉलरने बरोबर काम केलं आणि इथे मात्र स्टंपांवर बॉल लावला आणि धाव बाद व्हावा लागतंय सूर्या नायडूला. इथे 5व्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतंय. आमच्या व्यासपीठावर सन्माननीय भारत पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत बिग बॅश मध्ये. यावेळेला चांगला बॉल, परंतु इथे मात्र वाईटचा इशारा येतोय, कारण उजयश्रीच्या खूपच जेव्हा बाहेर बॉल जातो लाईन लेंथ भरकटलाय, त्यामुळे इथे पंचांनी वाईटचा इशारा दिला. एक धाव ऍड होईल. आता मात्र धावसंख्या आहे 26 या आकड्यावर. रुपेश न्यू बॅटर, हवेत बॉल आहे, परंतु इथे बघा पुन्हा एकदा खराब कॉलिंग पाहायला मिळतंय आणि सातत्याने विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतंय. सध्या बघा किती विकेट्स गेल्या, तर तब्बल 6 विकेट्स इथे गमावलेले आहेत. ते म्हणजे कार्ल्सबर्ग 1911. त्याला गरज होती इथे धावा रचण्याची, परंतु तसं झालेलं नाहीये, कारण आपण पाहतोय 4 षटक संपुष्टात आलेत. धावसंख्या आहे फक्त धावफलकावर 26. एका संघाने, जो संघ 85 धावा ठोकवू शकतो, आज त्यांना झगडावं लागते एका धावेसाठी. तब्बल 6 विकेट्स गमावलेले आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय, योगेश चव्हाण न्यू बॅटर आपण पाहतोय. इथे एका धावेचा फटका, चांगला फटका पाहायला मिळाला आणि संदेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. वैभव भोईर यांनी जर रिव्हर्स षटकार लगावला तर यावेळेला चांगला फटका आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट च्या दिशेला, मात्र इथे फटका पाहायला मिळाला आणि 2 धावेनंतर धावफलक आपण पाहतोय 29 या आकड्यावर.
ओंकार भोईर यांच्याकडून वैभव यांच्यासाठी हॅट्रिक षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. 3,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक. यावेळेला फटका चांगला पाहायला मिळाला. फिल्डर तैनात आहे परंतु 2 धावा मात्र जरूर घेतल्या गेल्या, कारण 2 धावा घ्यायलाच हव्यात, कारण धावसंख्या बघा 29 आहे. त्यानंतर इथे 2 धावेनंतर 31 या आकड्यावर पोहोचणार आहे धावा, कारण सध्या धावा एक महत्वाच्या असतील. बघा लो स्कोर जरी असेल तरी आठवा तो 1983चा वर्ल्ड कप, जेव्हा वेस्ट इंडिज आणि इंडिया एकामेकासमोर होता आणि तेव्हा लो स्कोर सुद्धा डिपेंड करण्याची कमया भारतीय गोलंदाजांनी केली. इथे सुद्धा मात्र मयूरच्या संघाला तसं करावे लागेल. सध्या धावसंख्या 31 या आकड्यावर आहे. डॉट बॉल सुद्धा येतोय आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या शेवटच्या षटकाबदले अजून 2 चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारे हे चेंडू असतील, परंतु पंखों से नहीं हौसले से उड़ान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. इथे तेच करावं लागेल आणि बघा जसा डायलॉग आला आणि इथे षटकार सुद्धा पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर धावसंख्या तब्बल 37 या आकड्यावर. षटकार आणि यानंतर मात्र शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. हो यावेळेला हवेत बॉल आहे. झेल घेतलाय गेलाय, म्हणजेच काय 37 धावांवर तुम्हाला सीमित ठेवलंय कार्लसबर्ग 1911 या संघाला. अर्थातच त्यांच्या विपक्ष लढणारा संघ आपण पाहतोय 811 के नाईट्स हा संघ लढताना आपण पाहतोय आणि त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजांनी केलेली आहे. आणि एक छोटंसं लक्ष जरी असलं तरी मात्र त्याला डिपेंड करण्याची किमया ही कार्लसबर्ग 1911 या संघाला करावी लागेल, त्यांच्या गोलंदाजांना करावी लागेल. कारण इथे जर तुम्ही हरलात तर तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल, परंतु तुम्ही जर जिंकलात तर तुम्हाला मात्र पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला दाखल व्हावा लागेल. आणि तसं जर करायचं असेल तर तुम्हाला इथे जिद्दीने खेळ करावा लागेल. इथे तुमच्या प्रत्येक खेळाडूला एक सांघिक हा खेळ आहे. इथे प्रत्येक 11 जणांचा खेळ असल्यामुळे इथे प्रत्येकाला एफर्ट द्यावा लागेल. इथे प्रत्येकाला चांगला खेळ दाखवावा लागेल. आज जरी पाहिलं लो स्कोर जरी असला तरी त्याला डिपेंड करण्याची किमया ही साधावीच लागेल. परंतु यावेळेला आपण या ब्रेकमध्ये एक सन्मान घेऊया. या जिहुगावचं युवा नेतृत्व आणि एक कॅमेरामॅन आपण फोकस करा आमच्या व्यासपीठावर. आमचे आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक प्रभाकरजी भोईर साहेब यांचे सुपुत्र आणि या जिहुगावचं युवा नेतृत्व अभिषेक भोईर यांचा सुद्धा आमच्या व्यासपीठावर शुभ सन्मान, मायेची उपदार शवाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर पार केला जातोय. तसेच मी विनंती करतो भारत पाटील उद्योजक भारत पाटील आमचे ओंकार भोईर आम्हाला सांगतायत, त्यांचा सुद्धा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर माईची उबदार शवाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. तसेच विनंती आहे, चला आमचे SD लाईव्हचे आमचे स्कोरर आणि आमचे गुणलेखक आपण या तर बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि पहिली इनिंग संपुष्टात आली. कार्लसबर्ग 1911 या संघाने 5 षटकांमध्ये 37 धावा धावफलकावर लगावल्या. 38 धावांचं एक छोटंसं जरी लक्ष असलं तरी त्याला अवघड करण्याची किमया त्यांना करावी लागेल, परंतु त्यांच्या ह्या गोलंदाजांवर निर्भर असेल. कारण आज आपण जरी पाहिलं तर 8-1-1 के नाईट्स हा संघ सुद्धा तेवढा ताकदवर आहे, कारण त्यांच्याकडे सुशील डाकवल आणि जितू सारखा फलंदाज आहे आणि त्यांनी
आतापर्यंतचा प्रवास जर त्यांचा पाहिला तर एक चांगला प्रवास त्यांच्या माध्यमातून झाला आणि त्या जोरावरच त्यांनी आतापर्यंत ही झेप घेतलेली आहे. परंतु इथे 38 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये आणि त्याला मात्र डिपेंड करावाच लागेल. परंतु आज आपण जर पाहतोय की या स्पर्धेमधला आणि या आजच्या दिवसामधला सर्वात लो स्कोर पाहायला मिळाला. पहिला बॉल मयूर भोईर यांचा सुशील साठी. यावेळेला डाव्या इष्टीच्या बाहेर बॉल, वाईडचा इशारा. एक धाव ऍड होईल अवांतर धावेने. परंतु इथे बघा, जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कमी असतात ना तेव्हा तुम्ही मात्र खर्च कमी केला पाहिजे. इथे काय तुमच्या धावा कमी आहेत, तुम्हाला या अवांतर धावा रोखणं गरजेचं आहे. डेड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल मयूरला, कारण थोडंसं डिस्टर्ब झालं सुशीलला. ओ चांगला बॉल. असा बॉल तुम्हाला टाकावाच लागेल. अशी गोलंदाजी तुम्हाला लाईन, लेंथ आणि मेरिटवर गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी तुमच्या या 38 धावांना डिपेंड करायचं असेल तर तुम्हाला तशी गोलंदाजी करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. ओ फुल टॉस बॉल, फायदा उठवता आला नाहीये, परंतु एक धाव होईल. कर सर्कलच्या आतमध्ये हा बॉल आहे. शॉर्ट मिडला फिल्डर तैनात होता, त्याच्या हातामध्ये हा बॉल. त्यामुळे इथे एक धाव जरी घेतली तरी धावसंख्या असेल या 2 चेंडूंमध्ये 2 धावा. आणि अशीच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. यात डॉट बॉल काढावे लागतील, यात मध्ये मध्ये तुम्हाला ब्रेक थ्रू द्यावा लागतील. कारण अशी गोलंदाजी जर झाली तर प्रेशर तुम्हाला टाकता येईल. यावेळेला चांगला बॉल. पिच झाल्यानंतर बघा काय वळण घेतलंय आणि सरळ यशांच्या मागे. बघा रिप्लाय मध्ये जर पाहिलं ना, ओ काय टर्न झाला बॉल. म्हणजेच मिडलला आणि ऑफ स्टंपच्या दिशेला टाकलेला बॉल अगदी बाहेर निघून गेला. यावेळेला बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे एक धाव कंप्लीट केली गेली. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा सध्या मयूर भोईर यांनी खर्च केल्या. सध्या जर पाहिलं तर बॅटिंग करताना मयूरनी थोडीशी निराशा दाखवली, परंतु इथे गोलंदाजीमध्ये त्याला चांगली प्रभावी गोलंदाजी करावी लागेल. सुशील दाखवल फलंदाजीसाठी. ओ यावेळेला चान्स उपलब्ध झालाय, नाही ड्रॉप झेल. तुम्हाला एफर्ट द्यावा लागेल. जितूचा तो झेल आठवा, काय डाईव्ह केली होती आणि काय लाजवाब झेल पकडला होता कालच्या दिवसामध्ये. इथेही नागेशला तसंच करायला हवं होतं. बॉलवर डायरेक्ट झेप घेतली असती तर नक्कीच एक मोठा मोहरा परतीच्या प्रवासाला पाहायला मिळाला असता. परंतु एक धाव. हो चांगली गोलंदाजी. उजव्या इष्टीच्या दिशेने गोलंदाजी करताना व्हॉट बॉलिंग ॲनालिसिस बाय मयूर भोईर. मनोज सर, हेच आहे गोलंदाजांना पहिलं षटक हे दडपणात आणावाच लागेल आणि टाकावाच लागेल. तेच काम केलं मयूर भोईरने. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. 4 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच मी म्हणेन कंजूसी गोलंदाजी, अगदी नफी तुली गेंदबाज असं म्हणावं लागेल सध्या तरी मयूर भोईर यांना. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक मात्र सुमधुर संगीताकडे आपण वळतोय. मनोज सर, बघा पहिलं षटक चांगलं हाताळलं, त्यासाठी मात्र जरूर बोलावा लागेल. जो बीत गया वह शिक्षा है, जो आने वाला है वह परीक्षा है और जो आज है वही अवसर है. कारण अवसर शोधावा लागेल कुणाला, तर मयूरच्या पूर्ण गोलंदाजांना. कारण हाच अवसर आहे तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. म्हणजेच काय तर जशी मयूरने गोलंदाजी केली, कारण जे झालं ते विसरून जा. फलंदाजीमध्ये काही झालेलं थोडंसं कमी पडले फलंदाजीमध्ये, परंतु इथे गोलंदाजांमध्ये आणि गोलंदाजी करताना तुम्हाला ती उणीव भरून काढावा लागेल. परंतु इथे मात्र सुशील ढाकवलला रोखणं कठीण जातंय. येतोय 6 धावांसाठी षटकार.
षटकार आल्यानंतर धावसंख्या बघा झेप घेतली डायरेक्ट 10 या आकड्यावर. या गोलंदाजाला म्हणजेच काय सूर्या नायडूला काय करावं लागेल, जसं माझ्या सहकार्याने माझ्या कर्णधाराने जशी गोलंदाजी केली तशी मला गोलंदाजी करावी लागेल. गॅप शोधलाय आणि बॉल होईल फरार. 4 धावेंसाठी चौकार. यावेळेला मात्र चांगला बॉल, कमबॅक करावाच लागेल. कमबॅक केलं तरच तुम्हाला समोरच्या संघाला अडचणीत आणावा लागेल किंवा अडचणीत आणू शकता. इथे काय झालंय, डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंमध्ये तब्बल आपण पाहिल्या तर 10 धावा खर्च केल्या होत्या. तिसरा चेंडू मात्र डॉट आला. एक डॉट बॉल टाकणं महत्वाचं असेल. हो, यावेळेला चान्स उपलब्ध झाला का, तर नाही. बॉल जाईल वन बाउन्सी मारेशा पार. चौकार. जिलेले जिलेले आयो आयो. धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि बघा 18 धावा म्हटलं तर सुशील या फलंदाजाला रोखणं मुश्किल होईल. गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी सुद्धा चांगली होते, परंतु इथे बॉल जरूर आलाय. झेल होता, परंतु रुपेश मांजरे उभे आहेत शॉर्ट मिडला. एक धाव घेतली गेली. 19 या आकड्यावर धावसंख्या, परंतु 38 धावा. एक छोटस लक्ष आहे, त्याचा पाठलाग करताना सुशील डाकोलच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. हो, यावेळेला चॉप केलाय बॉल गली रिजन मध्ये. डीचं क्षेत्र आहे त्यामुळे 1 धाव मिळेल आणि जितू याच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला. आणि इथे धावा 20 या आकड्यावर. सध्या निराश असतील मयूर आणि पूर्ण त्यांची टीम, कारण धावा कमी धावफलकावर पाहायला मिळाल्या. त्याचला प्रत्युत्तर देताना एका बाजूला तडाखेबंद फलंदाजी करताना सुशील डाकोल 2 चौकार आणि 2 षटकार लगावलेत. म्हणजेच काय, पूर्ण अर्ध काम मात्र त्यांनी तमाम केले आपल्या संघासाठी. इथे बघा, या फलंदाजाची जेवढी तारीफ करावी ना तेवढी कमी आहे. कारण गोलंदाजी करताना सुशीलने, जर आपण सुशीलचा विचार केला तर 7 धावा दिल्या होत्या. पहिलं षटक हाताळलं होतं आणि एक मोठा मासा, मोठा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला, तो म्हणजेच मयूर. याची ती विकेट्स महत्वाची ठरली बिरजूची. आणि त्यानंतर मात्र उमेश आला. उमेशने 13 धावा खर्च केल्या, परंतु एक मयूरचा मोठा अडसर त्याने सुद्धा दूर केला. म्हणजेच काय, आज परफॉर्मन्स चांगला झाला, म्हणजेच उमेश भोईर आणि सुशील डाकवलचा. परंतु त्यानंतर आपण पाहिलं कल्पेश आला, 2 धावा दिल्या आणि 1 विकेट्स मिळवली. म्हणजेच आज पूर्ण त्यांचा संजय असू दे किंवा रिंकेश असू दे, या सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. म्हणून 37 धावांपर्यंत त्यांना मजल मारता आली आणि तेवढ्यातच त्यांना रोखून धरण्यात मात्र यश प्राप्त झाले. ते आपण पाहतोय 8118 के नाईट्स या संघाला. गोलंदाज प्रेम यावेळेला ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर तैनात आहे. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी 5 रन कॉल दिला. खराब नागेचं क्रिकेट, खराब फिल्डिंग. थांबलात की संपलात? तुम्हाला जायचं आहे पुढे, तुम्हाला पुढे जायचं आहे. माणूस हा असा प्राणी आहे, तो जर थांबला ना तर त्याची प्रगती खुंटते. तो पुढे जात राहिला तर त्याची प्रगती मात्र होत राहते. इथे तुम्ही थांबलात आणि इथेच तुम्हाला 2 धावेंचा मोबदला द्यावा लागला. हो, सेन्सेबल क्रिकेट. परंतु यावेळेला प्लम एलबी अगदी लेग बिफोर देताना पिंट्या कुंभार उर्फ रोशन यांना मात्र कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. कारण बरोबर विकेटच्या मधोमध येऊन तुम्ही फ्लिक करण्याचा, ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. अगदी प्लम रिप्लाय मध्ये जर पाहिला तर अगदी प्लम लेग बिफोर पाहायला मिळाला.
आणि इथे काय झालं तर पहिल्या विकेटचं पतन. धाव संख्या आहे धाव फलकावर सध्या 22. इथून तुम्हाला उभारी घ्यावी लागेल, इथून तुम्हाला मात्र हो इथून तुम्हाला उभारी घ्यावी लागेल, इथून तुम्हाला पुढे यावं लागेल. कारण आपण जर पाहिलं ना तर आज 22 जरी धावा असल्या तरी अजून 16 धाव्यांची गरज आहे. कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे, परंतु या धावा जर डिपेंड करायच्या असतील तर तुम्हाला मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. सन्माननीय गणेशजी भोईर यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये. हो यावेळेला बघा रिस्क ऑफ द फ्लिक खेळण्याचा प्रयत्न, बॉल वळवला आहे, डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. एकेरी दुहेरी धावांना महत्व दिलं जात आहे आणि इथे 2 धावा अंकित केल्या गेल्या. धाव संख्या 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 14 धावांची आवश्यकता आहे, परंतु त्यासाठी तब्बल 15 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे धावा कमी आणि बॉल जास्त आहेत. प्रेम यावेळेला गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर आपण पाहतोय रिंकेशला, परंतु सेन्सेबल क्रिकेट सुद्धा पाहायला मिळालं, कोणताही धोका पत्करला नाही. हो यावेळेला मात्र फटका मारायचा ऑफसाईडचा मानस होता, परंतु इथे बॉल गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. डीचं क्षेत्र असल्यामुळे 1 धाव ऍड होईल. एका धावेने धाव फलक सरसावतोय हा 25 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आता 13 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. येणारे 14 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. प्रेम वन्स अगेन. रिंकेशच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला. टेप बॉलचा वापर केला जातोय तिसऱ्या षटकामध्ये. फेक करेपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या. अगदी लिहिलं या 2 धावा. आणि बघा जितू जर एका बाजूला असेल ना तर तो असा कॉल देतो की जिथे 1 धाव ना तिथे 2 धावा बरोबर घेतल्या जातात त्याच्या माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये तो पटाईत आहे. इथे 2 धावेनंतर 27 या आकड्यावर धाव संख्या. जिंकण्यासाठी आता फक्त 11 धावांची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 13. पुन्हाचे एकदा धाव आले. बघा बॉल अडवून पिक करण्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आता जिंकण्यासाठी समीकरण आहे 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. धावा आहेत 29. जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आणि त्यासाठी मात्र 12 चेंडू फेकावे लागतील. म्हणजे 2 षटकं अजून उर्वरित बाकी आहेत, परंतु 4थ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल प्रश्नचिन्ह जरूर आहे. कारण शहानिशा केली जाईल टीम वर्कच्या माध्यमातून. कारण मयूर भोईर कर्णधार आहेत आणि ते नक्कीच आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करूनच पुढचा गोलंदाज ठरवतील. अर्थात नागेश याच्या हातामध्ये हा बॉल सोपवलेला आहे. धावसंख्या आहे सध्या जर आपण पाहिल्या तर 29 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता, परंतु त्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच काय, तसं दडपण जर कोणावर असेल तर कार्लसबर्ग 1911 या संघावर असेल, कारण इथे त्यांच्याकडे बॉल जास्त आहेत आणि रन्स त्यांच्याकडे कमी आहेत. चला फास्ट खेळा विनंती आहे. पुढच्या एकदा गोलंदाजीसाठी यावेळेला पाचारण केलंय नागेशला. जेतूच्या बॅट मधून तडाखा. व्हॉट अ स्क्वेअर कट. 4 रन्स, नो चान्स. मैं निकला 4 धावेनंतर समीकरण एकदमच सोपं होऊन टेपलेलं आहे. 5 धावांची आवश्यकता आणि 11 चेंडू शिल्लक. हो यावेळेला सुद्धा जितूच्या बॅट मधून चांगला फटका. सरळ मयूर भोईर यांच्या हाताकडे मध्ये बॉल, परंतु थोडासा निसटला. तेवढ्या दरम्यान जितूने कॉल दिला 2 धावेसाठी. त्याच्या बरोबर रिंकेश आहे आणि तो सुद्धा तेवढाच चपळ. रनिंग द बिटवीन विकेट क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते आणि तेच पाहायला मिळालं इथे. जसा बॉल सुटला दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दुसरा धाव सुद्धा अगदी लिलया पार पाडली गेली. इथे जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता, त्यासाठी बॉल मात्र आहेत 10.
फ्रंटला येऊन बॅकफुटवर जाऊन मात्र इथे पुल केला. बॉल जाईल डीच्या क्षेत्रामध्ये. एका धावेची भर पडते. धावसंख्या आता धाव फलकावर आपण पाहणार आहोत 36-36. म्हणजे आता एक लेवल स्कोर करण्यासाठी एक धाव आणि जिंकण्यासाठी एक धाव अशा 2 धावींची आवश्यकता आहे. नागेचा पुढचा बॉल जितूसाठी 2 धावींची आवश्यकता. या वेळेला सुद्धा पुनश्च एकदा त्याच दिशेला फटका मारण्याचा मानस होता. त्याच दिशेला फटका आणि तसाच रिझल्ट सुद्धा 1 धाव प्राप्त झाली. सन्माननीय व्यंकटेश वेट्टी यांचं आगमन सर आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं खूप खूप स्वागत आहे बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये. एका धावेची फक्त आवश्यकता. नागेचा पुढचा बॉल जितूसाठी. सध्या स्कोर लेवल 37 धावा बरोबरीत हा संघ आपण पाहतोय. 8-1-8 के नाईट्स हा संघ आज मात्र वर्चस्व गाजवतो या मॅच मध्ये. ओ काय ग्लान्स केलाय. 1 धाव आणि एका धावेने मात्र विजय ठरतोय. 8-1-8 के नाईट्स हा संघ आणि पराभूत ठरतोय तो कार्लसबर्ग 1911 हा संघ. परंतु इथे नक्कीच मी म्हणेन एक चांगली कामगिरी 8-1-8 के नाईट्स या खेळाडूंकडून झालेली आहे. आणि या स्पर्धेचा नक्कीच आपण पाहतोय दुपारचं सत्र शेवटचा टप्पा येऊन ठेपलेला आहे. परंतु या मॅचचा मात्र हिरो